गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमूपंथ आनंत या राघवाचा. श्रीराम. रामा मी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करशी, तू तात मी बालक. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. असं प्रभू रामचंद्रांना वंदन केलेलं आहे. समर्थ सद्गुरू रामदास स्वामी यांना वंदन केलेलं आहे. त्यांनी रचलेल्या मनाच्या श्लोकातला पहिला श्लोक, ज्याला मंगलाचरण म्हणतात, शांतीपाठ असा श्लोक जो आहे, गणाधीश जो विघ्नहर्त्या गणेशाला, चारी वाणींची जी देवता आहे त्या शारदेला, आणि तो जो आक्रमायचा पंथ आहे, गमू पंथ आनंत या राघवाचा, या सगळ्यांचं स्मरण केलेलं आहे. आणि श्रोते आपण आपल्यातल्या सगळ्यांच्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करून आजच्या मनोबोध चिंतन या मालिकेतल्या पुढच्या श्लोकाला प्रारंभ करतोय. सोप्याकडनं अवघडाकडे चाललोय. ज्ञाताकडनं अज्ञाताकडे जायचे, व्यक्ताकडनं अव्यक्ताकडे जायचे, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचे. प्रवास म्हटलं तर कठीण आहे, पण म्हटलं तर सोपं आहे. कारण स्वतः समर्थ आपल्याला समजावून सांगत आहेत. समर्थ जी प्रेरणा देत आहेत त्याच्यातूनच आपण हे समजून घेतोय आणि त्याच्यातून हा प्रवास सोपा होणार आहे. कारण साथ जर का उत्तम लाभली, साथ जर का जाणकाराची असेल, तर मार्गाला भ्यायचं काहीच कारण नाही आहे. आणि साक्षात प्रभू रामचंद्रही आपल्या साथीला आहेत. रामात मी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. मला भीती वाटतच नाही आहे. कारण रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. तू बरोबर असल्यावर अरे जय निश्चितच आहे. एवढा विश्वास, एवढी श्रद्धा, एवढी खात्री मनाशी बाळगून आपला हा प्रवास चालू आहे. 205 श्लोकांचा प्रवास, निम्म्यापेक्षा अधिक अंतर आपलं काटून झालेलं आहे. 131 श्लोक झाले 205 श्लोकांपैकी. आणि पुढचा मार्ग मात्र थोडा खडबडीत आहे, थोडा कठीण आहे. कारण त्या मानाने भक्ती मार्ग सोपा होता, कर्ममार्ग सोपा होता. आता मात्र ज्ञान मार्गाची वाटचाल आहे, थोडा कठीण आहे. कारण याच्या ह्या पुढच्या श्लोकांमध्ये संपूर्ण उपनिषदातलंच तत्त्वज्ञान समर्थांनी सोपं करून सांगितलं आहे. पण कितीही सोपं केलं तरी थोडं कठीणच आहे. पण असू दे, काही घाबरायचं कारण नाही आहे. आपण ह्या मार्गाने एक एक शब्द, एक एक त्याच्यातलं अक्षर समजावून घेणार आहोत. आणि त्यातला जो काही अर्थ आपल्याला प्रतीत होईल, आपल्याला जो समजेल, रुचेल, पचेल, भावेल, तो अर्थ समजून घेऊन वाटचाल करणार आहोत. यश देणारे समर्थ आहेतच. 131 श्लोक झाले होते. 132वा श्लोक काय आहे, आणखीन आचरणाकडे नेणार आहे. नुसतंच तत्त्वज्ञान किंवा नुसताच उपदेश, नुसताच बोध करणारा नाही आहे, तर हे आचरणाकडे नेणारा असा हा श्लोक आहे. कारण शेवटी समर्थांनी दासबोधात अनेक वेळेला सांगून ठेवलेलं आहे, प्रचित पाहेल ते शहाणे. किंवा भगवद्गीता म्हणते यः पश्यति स पश्यति. म्हणजे नुसतं शाब्दिक ज्ञान उपयोगाचं नाही आहे, पुस्तकी पांडित्य इथे उपयोगाचं पडणारच नाही आहे. इथे अनुभूतीजन्य पाहिजे, प्रचितीचे ज्ञान पाहिजे. किंवा अगदी समर्थांच्या रोखठोक भाषेत सांगायचं झालं तर इथे रोकडा साक्षात्कार पाहिजे. आणि हा रोकडा साक्षात्कार घडण्यासाठीच आपण समर्थांनाच विनंती करायची, आम्हाला हा घडवून द्या, ही त्यांना विनंती करून बघूया पुढच्या श्लोकामध्ये समर्थ काय सांगतात, कुणाची लक्षणं सांगितलेली आहेत, याच्यातनं आपण काय बोध घ्यायचा आहे बघूया. विचारूनी चाले, विचारूनी बोले, विवंचूनी चाले, तयाचे निसंतप्ततेची निवाले.
बरे शोधिल्या, वीण बोलो नको हो, जनी चालणे शुद्धने मस्त राहो. श्रीराम. आता प्रत्यक्षाकडे वळलेलेत. आता नुसतं शब्दावर अवलंबून राहायचं नाही आहे. कसं वागायचं आहे आणि कशी वागणारी माणसं जगामध्ये प्रिय असतात. जो माणूस नेहमी विचार करून बोलतो आणि विवेक वापरून जो चालतो, आता चालतो म्हणजे ह्याच्यात आचरण आहे. आचार, विचार, उच्चार या सगळ्यामध्ये एकवाक्यता पाहिजे. जो विचार करून बोलतो आणि विवेकाने चालतो, त्याच्या सहवासाने काय होतं? तो स्वतः तर शांत होतोच, पण त्याच्या सहवासाने संसारात जी त्रस्त झालेली माणसं आहेत ना, ही माणसंसुद्धा शांत होतात. तयाचे संतप्त तेही निवाले. समर्थांचा आवडीचा शब्द आहे निवणे. नैसर्गिकरित्या शांत होतात. मुद्दाम काही कृत्रिमरित्या करावं लागत नाही त्यांना. आणि मग म्हणून आपल्याला त्यांनी बोध केलेला आहे. मग माणसाने कसं वागावं, तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं आहे की मग सर्वांगीण विचार केल्याशिवाय बोलूच नाही आहे. उगीच घाईघाईने काहीतरी बोलायला जाऊ नये. आणि त्याचं वागणं कसं असावं? शुद्ध असावं आणि नेमस्त असावं. हाही समर्थांचा खास शब्द आहे. नेमस्त, नियमित, शिस्तीने, अनुशासनपूर्व असं वागणं असेल तर लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. आणि जगामध्ये बघतो ना आपण, आपल्याला पुष्कळ संकट येतात, आपल्याला खूप प्रश्न पडतात, आपल्याला कधी कधी उत्तर सापडत नाही. मग अशा कुठल्या तरी आपण संत सज्जन महंतांकडे जातो किंवा व्यवहारात सुद्धा आपल्याच आजूबाजूला अशी काहीतरी माणसं असतात की ज्यांचं नुसतं बोलणं ऐकलं ना तरी आपल्याला शांत वाटतं. समस्येवर काही त्यांनी उपाय सांगितलेला नसतो, पण त्यांच्या बोलण्यानेच एक प्रकारचा दिलासा मिळतो. अशी माणसं असतात नाही का, आजूबाजूला असतात आणि असायला हवीत. पण त्या माणसांमध्ये तसं वैशिष्ट्य का बरं आलं, त्याचंच उत्तर ह्याच्यात दिलेलं आहे. आणि मग अशी माणसं जर का जगात असतील तर त्यापैकी मी एक का नाही हो, असाही प्रश्न स्वतःला विचारायला काय हरकत आहे? अशा माणसांमध्ये मलाही व्हायला काय हरकत आहे? कारण खरंच आहे, वरी चांगला अंतरी गोड आहे, तया लागी कोणी तरी शोधत आहे. वरी चांगला, वरतून बाह्य आचरणसुद्धा ज्याचं शुद्ध आहे, ज्याच्याकडे बघितल्यावर प्रसन्न वाटतं. बरं, नुसतंच प्रसन्न वाटत नाही, जो अंतरी गोड आहे. आणि गोड म्हणजे काय आहे तर तुम्हाला त्याच्याशी बोलल्याने समाधान वाटतं, प्रसन्नता लाभते. असा जो आहे तया लागी कोणीतरी शोधत आहे, त्याच्या शोध नेहमीच लोक घेत असतात. बघूया अशा व्यक्तीच्या, अशा संत सज्जनांची वैशिष्ट्य तरी काय आहे बघूया. माणसांचं जे अंतरंग असतं ना ते त्याच्या विचारातून, आचारातून, एकूण पोशाखातून प्रगट होत असतं. आणि माणसाच्या आचार उच्चारांना विचारांची पार्श्वभूमी असते. आणि जो माणूस प्रत्येक पाऊल टाकताना नीट विचार करून टाकतो, त्याच्या बोलण्यात, त्याच्या वागण्यात, त्याच्या एकूणच आचरणामध्ये एक मनोहर अशी सुसंगती असते, एकवाक्यता असते, ट्रान्सपरन्सी असते. आणि तो स्वतः तर स्वस्थ चित्त असतोच, पण त्याच्या सहवासात येणाऱ्या अनेक माणसांना तो शांत करून टाकतो. आपलंसं तर करतोच, पण त्यांच्या समस्यांची उत्तरं त्यांना सापडायला लागतात. अशा माणसाच्या सहवासामध्ये दुःखी माणसांना सुद्धा विश्रांती मिळते, समाधान मिळतं, एक प्रकारचं एक दिलासा मिळतो. आणि खरं सांगू का, स्वतः अत्तर लावणारा म्हणजे दुसऱ्यांना अत्तर लावणारा मनुष्य स्वतःही सुगंधित होतोच की. त्यामुळे अशी काही माणसं समाजात आहेत आणि त्याच्यावरनंच हा समाज अत्यंत सुरळीतपणे चाललेला आहे. ही व्यक्ती स्वतः विश्रांती सुख भोगते आणि इतरांनाही मानसिक स्वस्थता लाभून देते. या श्लोकातून समर्थांचं समर्थपण प्रगट झालेलं आहे खरं म्हटलं तर. आणि त्यांचं अनुभव क्षेत्र किती विशाल आहे हो. समर्थांनी कधी गलबला कधी निव्वळ, ऐसा कंठित जावा काळ, असं आयुष्य घातलं. पण समाजाचं किती सूक्ष्म निरीक्षण, किती परीक्षण त्यांनी छान केलेलं आहे. कशी माणसं समाजात असतात, कुठली माणसं लोकांना आवडतात,
हे त्यांच्या विचारांची व्यापकताही या श्लोकावरनं लक्षात येते. या श्लोकामध्ये त्यांनी जो आदेश दिलेला आहे ना, त्याच्यातला नेमकेपणा आहे तो आपल्याला निश्चितपणाने पटत जातो. आणि ज्याला या संसारामध्ये भलेपणा मिळवायचे, ज्याला उत्तम काम करायचं आहे, ज्याची जीवनशैली उत्तम असायला पाहिजे असं ज्याला वाटतं, त्याने कसं वागायला पाहिजे ह्याचं अचूक मार्गदर्शन समर्थांनी ह्या श्लोकामध्ये केलेलं आहे. सगळ्यांनाच आपल्याला वाटतं नाही का, आपलं जीवन सुखासमाधानाने जावं, जीवनामध्ये संकट नकोत, संतप्त होण्याचे प्रसंग यायला नकोत, अडचणी नको, त्रास नको, समस्या नको, वाटतंय सगळ्यांना. पण दुसरा जर का त्रासलेला असेल तर त्याला शांत कसं करायचं हे काही लोकांना मात्र छान साधतं अगदी. आणि अशा लोकांचं आचरण, अशा लोकांचे विचार, अशा लोकांचं वागणं कसं असतं हे समर्थ या श्लोकात सांगतात. विचारूनी बोले विवंचूनी चाले. आता विचारूनी बोले म्हणजे कुणाला विचारून बोलायचं असा अर्थ नाही आहे त्याचा, पण अर्थातच त्याचे दोन अर्थ आहेत. आणि ह्या दोन अर्थाचं स्पष्टीकरण विचारूनी बोले या पहिल्या चरणातल्या अर्ध्या चरणाचं स्पष्टीकरण तिसऱ्या चरणामध्ये दिलं आहे. कसं मग बोलायचं कसं? बरे शोधिल्या वीण बोलो नको हो. शोधल्याशिवाय, विचार घेतल्याशिवाय, अभ्यास असल्याशिवाय बोलूच नकोस. स्वाध्यायातनी बोलायचे, अभ्यासपूर्वक बोलायचे असंही सांगितलेलं आहे. आणि विचारूनी बोले याचे दोन अर्थ आहेत बरं का. विचारूनी बोले म्हणजे विचार करून तू बोलत जा. आणि दुसरा अर्थ जर का आणखीन सखोल घ्यायचा झाला तर शास्त्र विचार, गुरु विचार काय आहे, मोठी माणसं, थोर लोक कशी वागतात त्याचा विचार घे, त्याचं ते मार्गदर्शन घे. तज्ज्ञांचा, शास्त्राचा विचार घेऊन बोलायचं असलं तर तू बोल. असे दोन अर्थ आहेत. स्वतः विचारही करायचा आहे आणि इतरांचंही मार्गदर्शन घ्यायचं आहे. जेव्हा केव्हा नीट बोलायचं असेल, लिहायचं असेल ते नीटपणाने साधक बाधक विचार करून बोलायचे. उगीच माझ्या मनात आलं, काही त्याच्याबद्दलचं फारसं ज्ञान नाही आहे, काही माहितीसुद्धा नाही आहे आणि उगीच चार लोक बोलत आहेत म्हणून तिथे जाऊन बोलायचं, हे किती चुकीचं आहे. प्रत्येक शब्द तोंडातून बाहेर पडण्यापूर्वी त्याच्यावर विचार मंथन खरं तर झालं पाहिजे. गीतासुद्धा सांगते, अनुद्वेग करून वाक्यम सत्यम प्रियहितंचयत स्वाध्यायाभ्यसनंचैव. त्याच्या मागे स्वाध्याय पाहिजे, अभ्यास पाहिजे, विचार पाहिजे, सारासार विचार पाहिजे, योग्य अयोग्याचा विचार पाहिजे, मगच बोला. बरं समजा नसेल विचार तर निदान कुठल्या पुस्तकामध्ये, ग्रंथामध्ये तज्ज्ञांचा विचार, शहाण्या लोकांचा विचार बघून त्यांचा विचार घेऊन तरी बोला असंही सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे बोलायचं असलं आणि लिहायचं असलं किंवा दोन्हीमध्ये सुद्धा पहिल्यांदा विचार करणं आवश्यक आहे. आणि म्हणून समर्थ सांगतात विचारूनी बोले, हे सांगून थांबत नाही आहेत तर पुन्हा सांगतायत, बरे शोधिल्या वीण बोलो नको हो. शोधल्याशिवाय बोलूच नको रे बाकीचं काही. आणि जेव्हा विचार करून किंवा विचाराला धरून बोललं जातं तेव्हा ते सत्याच्या अधिक जवळ असतं, अधिक निकट असतं. आणि सत्य म्हणजे खरं या अर्थाने पण आहे आणि सत्य म्हणजे सच्चित आनंद, तो परब्रह्म आहे, त्याच्याही जवळचं बोललं जातं. आणि जेव्हा असं सत्याच्या निकट बोललं जातं तेव्हा ते पुष्कळ लोकांना आपलंसं वाटतं, आवडतं आणि त्यांची मनं त्यांनी शांत होतात, त्यांच्या समस्या आपोआपच सुटतात. पण आजकाल नवीनच फॅशन निघाली बरं का. रामायण असो, महाभारत असो, पुराणं असो, त्याच्यातल्या ज्या दुष्ट व्यक्तिरेखा आहेत त्यांना ग्लोरीफाय करायचं एक नवीनच फॅड निघालं आहे नाही का. त्यांना काहीतरी उच्च विचारधारा किंवा उच्च व्यक्तिमत्व दाखवायचा असा एक काही नवीनच एक प्रघात पडत चाललेला आहे. खरं म्हटलं तर हा एक प्रकारचा साहित्यातला स्वैराचारच आहे. असं कधीच बोलू नये. बरे शोधिल्या वीण बोलो नको हो. आणि त्याच्यामुळे वैयक्तिक पण नुकसान होतं, सामाजिक जीवनाचं अस्वास्थ्य उगीचच वाढत जातं, वातावरण संतप्त होत जातं. काही लोक स्वार्थाने त्यातच आपली पोळी भाजून घेतात. बघा आजसुद्धा अनेक
साहित्यामध्ये, अनेक ग्रंथामध्ये किंवा अनेक टी व्हीवरच्या मालिकांमध्ये सत्याचा विपर्यास केला जातो. आता तर अशी एक नवीनच टूम निघालेली आहे की शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी नव्हतेच मुळे. त्यांचा उल्लेखसुद्धा टाळला जातो. आदर वगैरे तर जाऊ देच, त्यांचा उल्लेख टाळला जातो. एवढंच कशाला, दादोजी कोंडदेव यांचाही उल्लेख मुद्दाम टाळला जातो की ते त्यांचे गुरु नव्हतेच. काय मिळतं अशा लोकांना माहिती नाही आहे. असू दे, आपला काही तो विषय आत्ता नाही आहे. आपल्याला समर्थांचा विचार मात्र आपल्याला समजून घ्यायचा आहे. म्हणून विचारूनी बोले हे समजलं. आता विवंचूनी चाले म्हणजे काय आहे? कृती करण्यापूर्वी तर सावध असायलाच पाहिजे. 10 वेळा विचार करायला पाहिजे. एकदा कृती करायची आणि मग त्याचा पश्चात्ताप करायचा हे काही योग्य नाही, नाही का? की नंतर अरे असं नसतं केलं तर बरं झालं असतं, असं नंतर म्हणण्यात काहीच अर्थ नाही. मग कृती करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. विचार करा आणि मगच पाऊल टाका. प्रत्येक पाऊल टाकताना विचारपूर्वकच टाकायला पाहिजे. कुठलीच गोष्ट वायफळ होता कामा नये, व्यर्थ जाता कामा नये. आणि जसं जसं माणसाचं अधिकारपद उंच आणि व्यापक होत जातं तसं तसं त्यांनी सावधता, दक्षता बाळगण्याची जास्त आवश्यकता आहे. एखाद्या कामगाराकडनं चूक झाली तर ठीक आहे, एखाद्या मॅनेजरकडनं होता कामा नये, कारण त्याच्या हाताखाली 10 कामगार असतात. अशा मॅनेजरच्या वरती आणखीन कोणीतरी सुपरवायझर असतो, त्याच्यावरती आणखीन मालक असतो. त्यामुळे जशा जशा जबाबदाऱ्या वाढत जातात तसतशी तुमची विचारांची क्षमतासुद्धा खरं तर वाढायला पाहिजे. पूर्वी असं म्हटलं जायचं, खेडेगावामध्ये तरी अशी पद्धत होती, सरपंच किंवा पंच कमिटी असायची आणि असं एक वाक्य पण होतं, 5मुखी परमेश्वर. त्या गावातले जे 5 सद्गृहस्थ आहेत, सज्जन माणसं आहेत, त्यांनी एकत्र येऊन काहीतरी निर्णय घेतला जायचा आणि तो निर्णय योग्य ठरायचा, कारण त्याच्यामागे विचार होता. विचारूनी बोले विवंचूनी चाले हे तेच तर वागणं होतं. किंवा त्याही पूर्वी जेव्हा राजेशाही होती, राजपद्धती होती, तेव्हासुद्धा राजांना राजर्षींचा धाक असायचा. कारण राजे परस्पर कुठलाही निर्णय घेत नव्हते, ते राजर्षींना विचारून निर्णय घ्यायचे. म्हणजे असं म्हटलं जातं, लेजिस्लेशन आहे ना, घटना आहे, ते राजर्षी बनवायचे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन ते राजे करायचे. इतकं परस्पर दोघांचा संबंध होता. आणि राजर्षी कसे होते तर ते विरक्त होते. त्यामुळे हे सगळं बरोबर चालत होतं. असं जर आहे आधुनिक काळात सुद्धा आजही अनेक राजकारणी सज्जन किंवा साधूंचा, चांगल्या साधूंचा, ज्ञानी माणसांचा सल्ला घेताना दिसतात. अर्थात ते दोन्ही बाजूनी योग्य पाहिजे. राजाही तसा पाहिजे आणि राजर्षीसुद्धा तसा पाहिजे. त्यामुळे दोघंही सुसंस्कृत पाहिजे, सुप्रतिष्ठित असावे असा संकेत आहे. पुढे समर्थ म्हणतात, जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. 4थ्या चरणामध्ये वागणं कसं असावं पाहिजे? शुद्ध पाहिजे, नेमस्त पाहिजे. म्हणजे नेमस्त म्हणजे काय आहे तर सगळीकडेच एक शिस्त पाहिजे, एक ऑर्डर पाहिजे, एक क्रम पाहिजे. म्हणजे कुठलीही क्रिया करा, व्रतवैकल्य करावं, घरातलं पूजापाठ असो, सोहळं ओवळं असो, सगळ्यामध्ये शुद्धता पाहिजे आणि नेमस्तपणा पाहिजे. सगळीकडे मध्यम मार्ग आचरायला पाहिजे, कुठलंच टोक नाही गाठायचं. नात्यश्नतस्तु योगोस्ति नचैकांत मनश्नतः. गीता सांगते, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. म्हणून दोन्ही टोकं टाळायचेत. कसंही वागायचं नाही आहे आणि त्या वागण्याचा सुद्धा अति आग्रहही धरायचा नाही आहे. असं एक म्हटलं जातं, असं एक वचन आहे, अनाचारस्तु मालिन्यम अत्याचारस्तु मूर्खता विचाराचार संयोग सदाचार उच्यते. अनाचारसुद्धा करू नका. आंघोळच केली नाही, पूजाच करणार नाही, असलं नाही आहे. आणि त्या पूजेचा किंवा त्या आंघोळीचा सुद्धा अतिरेक नको, अनाचारही नको आणि अत्याचारही नको. मग कसं वागायला पाहिजे? विचाराचार संयोगस. विचार आणि आचार याचा संयोग असेल त्याला म्हटलेलं आहे सदाचार. आणि बघा, त्यामुळे अनाचार नको. की आम्ही काही घरामध्ये असतं बरं का, एक धाबळी असते खुंटीला लटकवलेली किंवा एक सोवळं असतं,
ते वर्षसुद्धा धुतलं जात नाही, पण तरीसुद्धा त्याला म्हटलं जातं सोवळं. हाही अतिरेकच झाला. सोवळं आहे म्हणून ते धुवायचंच नाही का, हेही योग्य नाही आहे. आणि त्याच्या उलट काही लोक म्हणतात छे आम्ही काही ते पाळत नाही, आणि म्हणून रस्त्यावरनं आलेली पादत्राणं घालून स्वयंपाकघरात किंवा अगदी देवघरात सुद्धा जाणारी लोकं आहेत ना. म्हणजे अनाचारही नको, अत्याचारही नको. मग कसं वागायला पाहिजे? जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. जरा व्यवस्थित वागा, मध्यम मार्ग पाहिजे, आणि वर्तनामध्ये सुद्धा सात्विकतेला प्राधान्य असायला पाहिजे. हा समर्थांचा आग्रह आहे. सात्विकता पाहिजे, योग्य पाहिजे. परमेश्वराला काय आवडेल याचा विचार करूनच खरं तर चालता यायला पाहिजे. त्यामुळे हे शुद्ध नेमस्त, विचारूनी बोले विवंचूनी चाले. त्यामुळे ही अशी वागणारी माणसं ह्या जगामध्ये आहेत, आणि अशी माणसं आहेत, आणि म्हणूनच हे जग चांगलं चाललेलं आहे. पुढे आता ह्याचंच एक्सटेन्शन समर्थ सांगतात बरं का. एक्सटेन्शन म्हणजे आणखीन पुढे हा माणूस कसा, आता विचारूनी बोलणारा आहे, विवंचूनी चालणार आहे, पण आणखीन कसा आहे, आणखीन कुठली चांगली लक्षणं त्याच्यामध्ये आहेत बघूया. 133. हरी भक्त विरक्त विज्ञान रासी, जिणे मानसी स्थापिले निश्चयासी. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. श्रीराम. कसा आहे बघा हा. मागच्या श्लोकामध्ये त्याने आधी बोलण्यापूर्वी वागण्यापूर्वी विचार केला होता. आता त्याची पुढची अवस्था काय आहे? हरिभक्त आहे तो, जो भगवंतावर उत्कट प्रेम करतो, अतिशय हरिभक्त आहे. आणि हरिभक्त झाला की तो आपोआपच विरक्त होतो, वैराग्य संपन्न होतो. पण वैराग्य संपन्न आहे म्हणून त्याला काही कळत नाही असं नाही. तो विज्ञान राशी आहे. ज्ञानाच्या राशी त्याच्याकडे पुष्कळ तो अनुभव घेतलेले आहेत. जेणे मानसी स्थापिले निश्चयासी. आणि ज्याला स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे, निश्चय झालेला आहे, असा तो आहे. अशा माणसाच्या सहवासात आपण गेलो ना की एक प्रकारचं अत्यंत आल्हाददायक असं एक वातावरण निर्माण होतं. एक प्रकारचं आपल्या मनाला एक तृप्ती मिळते, समाधान मिळतं, शांती मिळते. कशाने? तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. त्याच्या दर्शनाने म्हणा, त्याला स्पर्श केल्याने म्हणा, त्याच्याशी बोलल्याने म्हणा, पुण्य जोडतं. तया भाषणे नष्ट संदेह मोडे. आणि त्याच्याशी बोलल्याने सगळे आपल्या मनातले दुष्ट संशय आहेत ना, ते सगळे नाहीसे होऊन जातात. अशा संतांचं इथे वर्णन केलेलं आहे. आहेत तुमच्या माझ्या पाहण्यात सुद्धा असे संत आहेत. आजूबाजूला सुद्धा, व्यवहारात सुद्धा संत नसतील, भगवे कपडे घातलेले नसतील, साधेच कपडे, तुमच्या माझ्यासारखेच कपडे परिधान केले असतील, साधीच भाषा आहे, साधंच घर आहे, आश्रम वगैरे काही नाही, पण अशी माणसं आपल्या अवतीभोवती आहेत. आणि तिथे जाऊन आपल्या मनाला समाधान, शांतीचा अनुभव येतो. आणि अशा संतांचा सहवास लाभला तर त्याच्यातूनच परमार्थ साधना होतेच ना. असे संत मग असतात तरी कसे हे आम्हाला कळलं, पण असे कसे असतात? ज्यांचं भगवंतावर निस्सीम असं प्रेम आहे ते संत. आणि असे संत विरक्त असतातच, कारण संतांचं मन आहे ते एकदा भगवंतामध्ये गुंतलं ना की बाकीच्या विषयांची त्यांना विशेष ओढच राहत नाही. भगवंताची एकदा चटक लागली, त्याची एकदा आवड लागली, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. त्यामुळे एकदा त्या आवडीने भगवंताचं नाम घ्यायची आवड लागली की बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप गळूनच पडतात. भौतिक गोष्टीच्या मागे धावावंसं वाटतच नाही. आणि मग तो विरक्त होतो, तो उदासीन होतो. आणि म्हणून आणि तरीसुद्धा अशा संतांच्या जवळ या अनुभवाच्या राशीच्या राशी असतात. हीच खरं तर त्यांची श्रीमंती आहे. हाथ में कुंडा बगल में सोटा और 10 दिशा की जागिरी. काही नाही आहे त्यांच्याकडे, पण तरी इतके वैभवात असतात, ते इतक्या श्रीमंतीत राहत असतात. हेच त्यांचं वैभव आहे. अशा अनुभवाचं वैभव आहे त्यांच्याकडे. अशा अनुभवाच्या वैभवाने भारावलेला संत पण आम्हाला भेटत नाही. आणि कधी भेटला तरी आम्हाला त्याच्याविषयी श्रद्धा वाटत नाही.
बरं, श्रद्धा वाटली तरीसुद्धा त्यांचा सहवास जास्ती नाही लाभत, कारण ते काही व्यस्त असतात काही कार्यक्रमामध्ये, त्यामुळे आम्हाला त्याचं काहीच हे जमत नाही. पण अशा संतांच्या अंगी मानसिक शक्ती मात्र विलक्षण असते. त्यांच्या दर्शनाने, त्यांना स्पर्श केला, त्यांनी नुसता डोक्यावर हात ठेवला ना तरी आम्हाला एका शांततेचा, एका थंड शीतलतेचा अनुभव येतो आणि आपल्या मनावर त्यांचा तत्काळ परिणामही घडतो. आणि संतांपाशी जे भगवंताविषयीचं जे ज्ञान असतं ना, तेच ज्ञान खरं म्हटलं तर सगळ्यांनाच असतं, सामान्य माणसांना सुद्धा असतं. पण त्याच्यामध्ये एक फरक आहे, मूलग्राही असा फरक आहे. भगवंताचं स्वरूप जे आहे ते अतींद्रिय आहे आणि आपण मात्र इंद्रियाच्या कक्षेत वावरतो. आपली चूक कुठे होते सांगू का? की आपण त्या गोल भोकामध्ये चौकोनी खुंटी लावायला जातो, जमतच नाही. आपण इंद्रियाच्या कक्षेमध्ये वावरत असतो, त्यामुळे आपल्या ज्ञानाला काही निश्चितपणा नसतो. ह्या वेळेला ह्यामुळे समाधान वाटलं, पण पुढच्या वेळेला तसंच समाधान लाभेल अशी काय आम्हालाच खात्री नसते. संत मात्र अंतर्मुख होतात आणि अतींद्रियाच्या कक्षेत शिरतात. अतींद्रिय, इंद्रिय अगोचर अशा त्या सत्तेमध्ये ते शिरतात. आपल्याला जशी दृश्य दिसतात तसं संतांना त्या भगवंताचं खरं दर्शन घडतं, साक्षात दर्शन घडतं. अदृश्य अशी आत्मवस्तू त्यांच्या अनुभवाला सुद्धा येते. आपण जशी वस्तूबद्दल निश्चिंती बाळगतो तशीच ते आत्मवस्तूबद्दल ते निश्चिंत असतात की ती आत्मवस्तू आहे, त्यांना ती दिसते. आणि हे संतांचं खरं तर प्रधान लक्षण मानायला हवं. असा हरिभक्त म्हटल्यावर आपल्याला वाटतं की त्याला काही फारसं ज्ञान नसेल, फक्त देव देव करा, टाळकुटा, असं नसतं. हरिभक्त हा विज्ञान राशी आहे. त्याच्याजवळ ज्ञानही आहे, त्याच्याजवळ विज्ञानसुद्धा आहे. आणि इथे समर्थाने मुद्दाम विज्ञान राशी हा शब्द वापरला आहे बरं का. आणि इथे म्हणजे ज्ञान तर आहेच, अध्यात्मज्ञान पण आहे, पण त्याचबरोबर सायन्ससुद्धा आहे. यज्ञात्वा नेह भूय न्यज्ञातव्यम अवशिष्यते असं जे म्हटले ना, त्यांना ज्ञानही असतं आणि विज्ञानही आहे. अगदी क्वांटम फिजिक्सपासून सगळंच त्यांना माहिती असतं, पण एक जाणल्यावर सगळंच जाणलं आहे. गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाची लक्षणं सांगताना 18 लक्षणं खरं तर सांगितलेली आहेत. अमानित्व आहे, अदंभित्व आहे, आणि ही लक्षणं ज्याच्या ठिकाणी असतात तो ज्ञानराशी असणारच. परंतु असं झालेलं ज्ञान हे टिकून राहत नाही ना. हे ज्ञानाचं टिकणं कशावर अवलंबून? आमचं तर टिकतच नाही. आम्हाला 4 दिवसापूर्वी काय वाचलं तर ते आत्ता लक्षात राहत नाही. मग संतांचं कसं टिकतं? कारण त्यांचं अंतःकरण शुद्ध आहे. अंतःकरणाच्या शुद्धतेवरच हे ज्ञानाचं टिकणं अवलंबून आहे. आणि म्हणून समर्थाने इथे 2 विशेषणं मुद्दाम वापरली, हरिभक्त, विरक्त, आणि विज्ञान राशी असंही म्हटलेलं आहे. आता विरक्त आणि वैराग्य ही खरं म्हटलं ना तर अंतःकरणाची स्थिती आहे. आणि तुमच्याकडे किती आहे ह्याच्यावरनं विरक्ती नाही ठरवता येत. एखादा अगदी सामान्य भिकारी असेल, पण म्हणून तो काही विरक्त असतो असं नाही आहे. नाईलाजाने तो विरक्त असतो. त्यामुळे एखादा अकिंचित भिकारी कदाचित विरक्त नसेल, पण राजा दशरथासारखा विदेही राजा, सगळं ऐश्वर्य आहे पण तरी तो विरक्त होता. विरक्ती कशावर अवलंबून असते हो? वैराग्य कशावर अवलंबून असतं? समर्थानेच दासबोधामध्ये सांगून ठेवलेलं आहे, जागृतीची ओळखणं, ऐकतयाचे लक्षण, जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासूनी. या विषयांपासनं जो विरक्त आहे आणि आतून दाखवण्यापुरता नाही, वरवर शो पुरता नाही, जो आतून विरक्त आहे तोच खरा विरक्त आहे. राजा जनक असाच होता. अगदी शुकाचार्यांनी सुद्धा ज्याचं शिष्यत्व पत्करावं असा विदेही जनक राजा होता. आणि खरंच आहे, हे विरक्ती ही बाह्य गोष्टीवर अवलंबून नसते. समर्थ स्वतः किती, त्यांच्या गरजा किती कमी होत्या. एक भगवी कफनी, एक कमंडलू, एक कुबडी आणि हातामध्ये जपमाळ, एवढंच पुरेसं होतं त्यांना. पण त्यांचेच एक शिष्य होते किंवा त्यांचे समकालीन होते रंगनाथ स्वामी निगडीकर.
त्यांचा मात्र फार मोठा थाटच असायचा. म्हणजे कपडे होते त्यांच्याकडे, अलंकार ते घालायचे, त्यांच्याकडे घोडा होता, त्यांचा सगळा लवाजमा असायचा. लोकांना वाटत असेल की हे फार रंगेल आहेत किंवा हे श्रीमंत आहेत, पण तसे ते नव्हते. रंगनाथ स्वामी सगळं वैभव त्यांच्याकडे होतं, पण मनाने विरक्तच होते. त्यामुळे विरक्ती ही बाह्य लक्षणावर ठरवायचीच नसते, बाह्य मापाने ती मोजायचीच नसते. आणि आपण ज्या मापावर मोजतो ती मापं तरी कुठे योग्य असतात, ती प्रामाणिक तरी कुठे असतात. आणि म्हणून विरक्त हा शब्द थोडासा संदर्भानेच घ्यायचा असतो. हरिभक्त विरक्त. हरिभक्ताचं आणखी एक लक्षण म्हणजे त्याचा निश्चय असतो ना, तो दृढ असतो. जेणे मानसी स्थापिले निश्चयासी. निश्चय त्याचा दृढ असतो, धरसोड नसते. आम्हाला आज हे आवडतं, उद्या ते आवडतं, उद्या हे गुरु बरे वाटतात, परवा ते वाटतात, असली धरसोड त्याच्याकडे नाहीच आहे. चंचलपणा त्याच्याकडे नसतोच. अशा हरिभक्ताच्या संगतीमध्ये माणसाला बरं वाटतं, छान वाटतं, मन शांत होतं. त्याला भेटलं, त्याला स्पर्श केला, त्याच्याशी बोललं की मन शांत होतं, वृत्तीला प्रसन्नता लाभते. त्याने अगदी 4 वाक्य जरी बोलली ना प्रेमाने, तरी मनाचा संदेह पूर्णपणाने मावळतो आणि श्रद्धा मात्र वाढायला लागते, बुद्धी स्थिरावायला लागते. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. मात्र याच्यासाठी त्या हरिभक्तीच्या संगतीत आपण जायला पाहिजे. आणि नुसतंच जाऊन चालणार नाही, तर आपलं मन सरळ पाहिजे. परीक्षा घेण्यासाठी, त्याची कसोटी पाहण्यासाठी नाही जायचं. आपले संदेह, आपले संशय त्यांना आपोआपच कळतात. न बोलतासुद्धा त्यांच्या नुसत्या दर्शनाने, स्पर्शाने, भाषणाने हे सगळे संदेह नाहीसे होतात आणि आपलं मन तल्लीन होतं, शांत होतं, समाधानी होतं, असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे नष्ट संदेह मोडे असं त्यांचं लक्षण सांगितलेलं आहे. अजून एक श्लोक बघूया. असेच हरिभक्त कसे आहेत. नसे गर्व आंगी सदा वीतरागी, क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी. नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा, इही लक्षणी जाणीजे योगी राणा. श्रीराम. वरची पायरी आहे. पहिल्यांदा बोलणं, चालणं, विवंचूनी बोले, विचारूनी बोले, विवंचूनी चाले, हे पाहिलं. मग हरिभक्त विरक्त विज्ञान राशी हे पाहिलं. आता वरची लेव्हल गाठायची. योगी राणा. कसा योगी राणा आहे. नसे गर्व अंगी, कसलाच अभिमान नाही. ज्याच्या अंगी कसलाही अभिमान नाही, जो सदैव विरागशील आहे आणि जो क्षमाशील आहे, शांत जो राहतो, जो मनापासून दयावान आहे, मनातून दया आहे बरं का. लाभाविण करी लाभाविण प्रीती, अशी त्यांची अवस्था आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. असा जो आहे, ज्याचं ध्यान कसं आहे, स्थिर झालेलं ध्यान आहे, ज्याला कशाचाही लोभ नाही, ज्याचं मन कधीही क्षुब्ध होत नाही, असा जो आहे तो कधी दीनवाणा वगैरे नसतो बरं का. आणि ही लक्षणं कुणाची आहेत. त्या योगियांचा राणा जो आहे ना, त्याची ही सगळी लक्षणं सांगितली आहेत. समर्थ सांगत नाही आहेत, पण ही खरं तर समर्थांचीच लक्षणं आहेत. आणि नाहीतरी संतांचं संत पण कशात असतो हो. संतांना संत का म्हणतो, तर त्यांच्या आमूलाग्र बदललेल्या मानसिक अवस्थेमध्ये असतं. त्यांच्या आणि आपल्यामध्ये फरक तरी काय आहे, अंतर तरी काय आहे. कपड्यामध्ये आहे का, भाषेमध्ये आहे का, घरामध्ये आहे का, खाण्यामध्ये आहे, असा नसतोच. मनाच्या अवस्थेमध्ये पालट आहे. कारण असे संत त्या अनुसंधानाच्या कलेमध्ये अगदी पारंगत असतात, वाकबगार असतात. अनुसंधान एकदा परिपक्व दशेला पोचलं ना, की सदा सर्व काळ त्या भगवंताशी ते त्याच्याशी जोडलेले असतात, तदाकार असतात. आणि भगवंता वाचून ते क्षणभरसुद्धा मनानी बाजूला होत नाहीत. आपल्याला दिसत असेल, जनसमुदायामध्ये वावरत आहेत, जत्रेला जात आहेत, अनेक संत महंत किंवा भक्त त्यांच्याबरोबर आहेत, पण त्यांचं मन तिकडे जोडलेले अनुसंधानामध्ये. असा योगीराज
अशाच व्यक्तीला, अशाच संतांना योगीराज ही पदवी प्राप्त होते. अशा योगीराजाचं बोलणं चालणं थोडं वेगळंच असतं, जनसमुदायांपेक्षा थोडं वेगळं असतं. कसं असतं तेच सांगितलं ह्या श्लोकामध्ये. आणि म्हणून ही पुढची लक्षणं ज्याच्यामध्ये आढळतात तोच योगीराणा म्हटलेला आहे. एक म्हणजे त्याला स्वतःला खात्री असते की करता आणि करविता तोच आहे. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता. अशी जेव्हा मनाची अवस्था येते तेव्हा कसला गर्व, कसला अभिमान, कसला अहंकार, नाहीचे गर्व. आणि म्हणून नसे गर्व अंगी सदा वीतरागी. असा कसा आहे तो? वीतरागी. वीत म्हणजे निघून गेलेला आहे. काय? राग म्हणजे आसक्ती ज्याच्यामध्ये बिलकुल नाही आहे, आसक्तीचा लवलेशसुद्धा नाही आहे. आणि मी नाही, माझंही नाही. मग तो बोलताना सुद्धा बोलतच नाही मी माझं. आम्ही सारखं म्हणतो मी अशी आहे, माझं असं आहे, असं त्यांच्या बोलण्यात येतच नाही. त्यांच्या अंगी किंचितही अहंकार उरत नाही. देहबुद्धीचा आकुंचितपणा त्यांच्याकडे नाही आहे. अज्ञानाचा मागमूससुद्धा नाही आहे, कारण ज्ञानाने परिपूर्ण आहे तो. मनातून तो संपूर्णपणाने वैराग्य संपन्न आहे. वीतरागी, विरागी आहे. त्याच्या सहवासात थोडा जरी काळ आम्ही घालवला ना तर आमच्याही मनामध्ये पालट होतो. दया, क्षमा, शांती आमच्याही अंतःकरणामध्ये राहायला येतात. आणि खरं म्हणलं ना तर त्यांचे हे अलंकार आहेत बरं का. संतांचे 3 अलंकार कुठले? तर दया, क्षमा, शांती, जेथे देवाची वसती असंही म्हटलेलं आहे. हे त्यांचे रमणीय असे अलंकारच आहेत. त्यातूनच मग त्यांचा लोकसंग्रह वाढतो. जिथे आपल्याला बरं वाटतं तिथे आपण वारंवार जातो, आवर्जून जातो. आणि मग लोकसंग्रह त्यांचा वाढत जातो. कारण त्यांचं अंतःकरण कसं असतं ते आईचं आहे, माऊलीचं आहे. आणि आईला सांगावं लागत नाही, नाही का, बाळाला काय होतं आहे ते. त्यामुळे बरोबर ते आपल्या मनातले जे शंका आहेत, समस्या आहेत, प्रश्न आहेत ते बरोबर ओळखतात. आणि त्याप्रमाणे त्याला अनुकूल असं काहीतरी करतात, आपल्यासाठी करतात. आणि त्यामुळे तिथे अज्ञानी म्हणा, पापी लोकांचा सुद्धा निभाव लागतो. कारण मत्सम पातकी नास्ती, माझ्यासारखा पातकी दुसरा नाहीच आहे. पण तू कशी आहेस आई? तू सगळी पातकं माझी नाहीशी करतेस. आणि म्हणून अशा संतांच्या ठिकाणी आम्हाला जावंसं वाटतं. आणि मग आमचाही तिथे निभाव लागतो. संत रागवत नाहीत, ते स्वतः समाधानी असतात. आणि भगवंतानी ज्या स्थितीत मला ठेवलं आहे ती स्थिती माझ्यासाठी योग्यच असेल कदाचित. आणि म्हणून भगवंतानी मला ही स्थिती दिली आहे अशी त्यांची खात्री असते. त्यामुळे त्यांना भीती नाही, त्यांना चिंता नाही, त्यांचा क्षोभही आपोआप नाहीसाच होतो. आणि बघा, आपला मालक कोण आहे? तो त्रैलोक्य नायक आहे. अशा श्रद्धेने हे संत आमचे कधीही दीनवाणे नसतात. अहो, माझा मालक एवढा खंबीर आहे ना, असं जेव्हा वाटतं, मनापासून वाटतं, तेव्हा त्यांना चिंता नाही, खेद नाही, क्षोभ नाही. त्यांचा देह कोणत्याही अवस्थेत असला तरी त्यांचा आनंद काही भंग पावत नाही, तो जसाच्या तसा असतो. कितीतरी संत होऊन गेले बघा. अगदी गुरुदेव रानडे निंबाळचे फार मोठे थोर संत होऊन गेले, थोर विचारवंत होऊन गेले. अशा गुरुदेव रानडेंची तब्येत त्यांच्या आयुष्यातल्या फारच थोडा काळ बरी म्हणण्या इतपत होती. बहुतेक वेळेला प्रकृती अस्वास्थ्यच होतं. पण म्हणून त्यांची ही साधना कमी झाली का? जितकं प्रकृती अस्वास्थ्य वाढेल तेवढी त्यांची साधना उच्च दर्जाला जायची, व्यस्त प्रमाणच होतं. म्हणजे प्रकृतीवर साधना काही अवलंबून नसते. अगदी टेंबे स्वामी घ्या, किती अशक्त होते. स्वरूपानंद स्वामी घ्या, आमचे पावसचे. तब्येत कधीच ठीक नव्हती, पण म्हणून साधना कमी झाली का? उणावली का? नाही. अहो, साधना जास्त वाढत गेली. आणि त्यांना कधीही विचारलं कसे आहात? छान आहे, आनंदात आहे, असं उत्तर. नाही तर आम्ही सारखे रडत राहू. आम्हाला कोणी विचारलं कसे आहात? बरं आहे, बरं चाललं आहे, असं म्हणतो आम्ही. असं नाही आहे. त्यांची ते सदैव आनंदात आहेत. कारण अंतर्यामीची स्थिती त्या परमेश्वराशी जोडलेली आहे. आपली मापच वेगळी बरं का. आपण आपल्या मापाने कुणाकुणाला योगी, सत्पुरुष, महाराज, स्वामी वगैरे नावं देतो. कशावर आमचं अवलंबून असतं?
काहीतरी वेगळी वेशभूषा, काहीतरी केस दाढी मिशा वाढवलेले, गंधाचे टिळे आहेत, माळांचे वेढे आहेत, कीर्तन प्रवचनातले त्यांचे रंगढंग आहेत, मोठाले आश्रम आहेत, वैभवी असे मठ आहेत, हजारोंच्या जेवणावळी आहेत. हे पाहिलं की आम्ही म्हणतो हो ते खूप मोठे स्वामी आहेत बरं का. किंवा ते मनातलं ओळखतात, भूत भविष्य सांगतात, रोग घालवतात, संतती संपत्तीची इच्छा पूर्ण करतात. अशानं आम्ही कोणीतरी स्वामी, महाराज, बुवा, बापू असं काहीतरी आम्ही म्हणत असतो. पण हे चुकीचं आहे. म्हणजे रत्नाचं वजन किंवा सोन्याचं वजन करायला तुम्ही कोळशाच्या वखारीतला काटा आणाल का? आणता ना, पण तुम्ही कोळशातल्या वखारीच्या काट्याने सोन्याचं वजन करायचंच नसतं. सोन्याचा काटाच वेगळा आहे, तो अत्यंत सेन्सिटिव्ह असतो, त्यामुळे वजन करताना तो वापरायचा. तसंच साधू पुरुषांची किंमत आम्ही बाह्य गोष्टींनी ठरवतो, हेच मुळी चूक आहे. अशा गोष्टी ज्यांच्या कोणाजवळ असतील त्यांना फार तर तंत्रज्ञ माना, त्याचं शुल्क त्यांना द्या, पण त्यांना साधू, महंत, बैरागी, योगी मानू नका. अहो, योगी यांच्या खुणा योगी जाणे असं म्हणतात. आणि म्हणून समर्थांसारख्या सत्पुरुषांचं इथे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, साधूला ओळखण्यात सुद्धा. आणि बघा, निरहंकारी असणं हे त्यांचं खरं तर प्रमुख लक्षण आहे. जितके त्या आश्रमाचे वैभव संपन्न सोहळे किंवा महोत्सव होतील तेवढं ते योग्य नाही आहे. खरं म्हटलं तर निरहंकारी असणं हेच त्या साधूचं प्रमुख लक्षण आहे. स्वतःकडनं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, हस्ते परहस्ते ते स्वतःची प्रसिद्धी करवून घेत नाहीत. तिथे ताठा नाही, तिथे गर्व नाही, तिथे मद नाही, तिथे अहंकार नाही. तर ते कसे असतात? वीतरागी, सदा वीतरागी, म्हणजे आसक्तीच्या पलीकडे गेलेलेत. असा तो पूर्ण अनासक्त असतो. त्यांना विषयोपभोगाची अभिलाषाच नसते. सदैव क्षमा आणि शांती त्यांच्या अंतःकरणात नांदत असते. तो स्वतः क्षमाशील असतो, सहनशील असतो, पण तो अगतिक नसतो बरं का. दुर्बल नाही आहे, लाचार नाही आहे, तर त्याचं मन शांत असतं. मिळालं ठीक आहे, नाही मिळालं तरी ठीक आहे, इतका तो शांत असतो. त्यामुळे तो निरुपायाने सहन करत करत मनात चरफडत राहत नाही. तो आतून बाहेरून अत्यंत शांत असतो आणि क्षमाशीलतेचं सुख उपभोगत असतो. आणि म्हणून म्हणले क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी. तिसरा चरण काय सांगते? नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा. त्याला लोभ नाही, क्षोभ नाही, दैन्य पण नाही. आणि क्षमा आणि शांती हे वैयक्तिक सद्गुण आहेत, व्यक्तिजीवनाचे ते आदर्श आहेत. आणि हा व्यष्टी धर्म आहे आणि तो तसाच राहायला पाहिजे. पण आपण नेमकं उलट करतो. काही गोष्टी व्यष्टीपुरत्या वेगळ्या आहेत. दया, शांती, क्षमा हे व्यक्तिपुरतं ठीक आहे, पण आपण नेमकं उलट करतो आणि राष्ट्राच्या बाबतीत उगीच दया दाखवतो दुसऱ्या शत्रू राष्ट्रावर. दया, क्षमा, शांती. आणि बघा, एका शेताच्या बांधासाठी सुद्धा भांडणारे लोक या शत्रू राष्ट्राला आपल्या देशाचा केवढा तरी भाग देऊन टाकतात. तिथे दया, क्षमा, शांती योग्य नाही. तिथे उलट बदला घ्यायलाच पाहिजे. सामाजिक पातळीवर बदला घ्यायलाच पाहिजे, पण वैयक्तिक पातळीवर क्षमा शांती उत्तम आहे. त्यामुळे हा जो भूभाग आपला गेला आहे, जी फाळणी देशाची झाली, त्याकडे आपण षंढ मुरदार नजरेने पाहत बसतो. आणि व्यक्तिगत जीवनात मात्र तुझं झाड एवढं अर्ध तुझं माझ्या भागात आले का, माझं तुझ्याकडे गेलं, ह्याच्यातच भांडण्यात आयुष्य वाया घालवतो. दयाशीलता, अखंड दक्षता ही खरं म्हटलं ना तर सत्पुरुषाची योग साधना आहे. रंजल्या गांजल्यासाठी त्यांच्या मनामध्ये दयाभाव असतो. आत्ताच म्हटलं, ऐसी कळवळ्याची जाती लाभाविण करी प्रीती. काय लाभ आहे हो त्यांना? बघा, या सगळ्या संतांना दुसऱ्यासाठी झिजण्यामध्ये काय आनंद मिळतो. त्यामुळे उन्हाळ्यात बघा, रंजल्या गांजल्यांसाठी त्यांच्या मनामध्ये सद्भाव असतो. त्या उन्हाळ्यामध्ये तहानेनी तळमळणारं ते हरिजनाचं लेकरू पाहून नाथांचं अंतःकरण तळमळलं. त्या तहानलेल्या गाढवाच्या मुखामध्ये त्यांनी कावडीतली गंगा घातली
तिथे त्यांना काही वाटलं नाही, कारण तो त्याच्यामध्ये भूतदया होती, दयाभाव होता. आणि म्हणून संतांची दया ही निरपेक्ष असते, व्यापक असते. असा सत्पुरुष वेडाबागळा नसतो बरं का. तो दक्ष असतो, तो सावध असतो. आवश्यक गोष्टी तो वेळच्या वेळेला आणि योग्य प्रमाणात करत असतो. असं वाटतं बरं का लोकांना की अध्यात्म मार्गातल्या माणसं ही बावळट असतात. बावळट नसतात. साधी राहत असली तरी ते वेडेबागडे नसतात. उलट आवश्यक त्या गोष्टी ते वेळच्या वेळेस करतात. त्यांच्याकडे चेंगटपणा, रेंगाळत काम करणं, टाईमपास करणं, पाट्या टाकणं ह्याला अजिबातच थारा नसतो. आळशी माणसं मात्र आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी या परमार्थाची ढाल वापरतात. पण खरा परमार्थी आपली कामं अचूकपणाने वेळच्या वेळेला करतो. असे सत्पुरुष कर्तव्याला कधी ओझंच मानत नाहीत. कुठलंही काम आलं तरी ते आनंदाने करतात. अगदी आपला परमार्थ करतात तसा प्रपंचही अत्यंत सावधपणाने करतात. ते कधीही शारीरिक कष्टांना कंटाळत नाहीत, श्रमाने कधी वैतागत नाहीत, विहित कर्म कधी टाळत नाहीत आणि परमार्थासाठी ते सदैव दक्ष असतात. असे सत्पुरुष कसे असतात? निर्लोभी असतात. ते स्वतः के उपाधी वगैरे वाढवत नाहीत. त्याला संग्रहाची पण हौस नसते. तो स्वाभाविकपणाने निश्चिंत असतो. संत कसे असतात? निश्चिंत, उद्याची काळजीच नाही. दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा असे असतात. त्यांना कुठलाही क्षोभ नसतो. अंतःकरणामध्ये क्षोभच नाही आहे. समाजाने कितीही प्रकारचा छळ केला, सगळ्याच संतांचा केला आहे बघा. अगदी आमच्या शंकराचार्यांपासून ज्ञानेश्वर माऊलीपर्यंत सगळ्या संतांचा लोकांनी खूप छळ केला आहे. पण म्हणून ते क्षुब्ध नाही झाले. त्यांनी मोर्चा नाही काढला, त्यांनी चळवळ नाही उभारली, त्यांनी ते सहन केलं. पण सहन केलं, नुसतंच सहन, काही मुकाट्याने सहन केलं असं नाही, तर त्यांनी बरोबर त्याच्यावर उपायही शोधलेला आहे. त्यांच्याकडे चीड नाही आहे, संताप नाही आहे, उद्वेग नाही आहे. अगदी प्रतिकूल परिस्थिती आली तरी ते शांत राहतात. आणि परमेश्वराचं अक्षोभ्य हे नाव या संतांना मात्र अगदी योग्य प्रमाणे शोभून दिसतं. असे संत आत्मानंदामध्ये अगदी मग्न असतात. जगाचे जे पाश आहेत ते त्यांना अडवू शकत नाहीत, खेचू शकत नाहीत, रोखू शकत नाहीत. त्यांचा डौल जो आहे ना संतांचा, तो मात्र असामान्यच असतो. कारण त्यांची भूमिकाच ही आहे, आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो. ही भूमिका असेल आणि खरंच तो दाता जो आहे तो रामच आहे. दातारम सर्वसंपदाम आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. अशी ज्यांची भूमिका आहे तो राम आम्हाला देणार आहे. ते कुणाची लाचारी पत्करत नाही, कधी दीनता त्यांच्याकडे नसते. ते स्वतःच्याच आनंदामध्ये, आत्मानंदामध्ये मशगूल असतात. अशा ह्या संतांचं वर्णन समर्थांनी ह्या 3 श्लोकामध्ये आपण पाहिलं. 132, 133 आणि 134 3 श्लोकामध्ये असे संत असतात. असे संत आपल्या आजूबाजूला सुद्धा आहेत. केवळ पुराणामध्ये होऊन गेले, पूर्वी होऊन गेले असं नाही आहे. आजच्या काळात सुद्धा अनेक सज्जन माणसं आहेत आणि त्या सज्जन माणसाच्या सच्चरित्रावरच हे सगळं जग चाललेलं आहे. त्यांना वंदन करूया, संत समर्थांना वंदन करूया, प्रभू रामचंद्रांना वंदन करूया आणि इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.